नमस्कार. नाशिकमधून समोर आलेली ही बातमी सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. चेहरा पाहून भविष्य सांगतो, आयुष्यातील अडचणी दूर करतो आणि लोकांच्या समस्या सोडवतो असा दावा करणाऱ्या एका स्वघोषित बाबाबद्दल आता मोठे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. एका महिलेनं केलेल्या गंभीर तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि तपास सुरू केला. आणि या तपासादरम्यान जे काही समोर येतंय ते अनेकांसाठी आश्चर्यचकित करणारे आहे. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. या व्यक्तीचं नाव आहे अशोक खरात. नाशिकमध्ये तो अनेक वर्षांपासून ज्योतिष आणि आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून ओळखला जात होता. अनेक लोक त्याच्याकडे आपल्या वैयक्तिक अडचणी घेऊन जात होते. काही लोक त्याला भविष्य सांगणारा ज्योतिषी मानत होते, तर काही लोक त्याच्यावर अंधविश्वास ठेवून त्याच्याकडे उपाय शोधत होते. त्यानं लोकांचा विश्वास जिंकला होता अशीही चर्चा आहे. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. एका महिलेनं त्याच्या विरोधात गंभीर तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून प्रत्येक बाजूनं चौकशी केली जात आहे. या तक्रारीचं स्वरूप अत्यंत गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पोलीसही या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहत आहेत. तपास सुरू असतानाच पोलिसांनी अशोक खरातच्या मालमत्तेची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आणि याच ठिकाणी या प्रकरणाला एक वेगळाच वळण मिळाले. कारण तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती असल्याचं दिसून येत आहे. नाशिक शहरात त्याचा एक आलिशान बंगला असल्याचं सांगितलं जात आहे. याचबरोबर त्याचं कार्यालयही शहरातच असल्याची माहिती मिळते. ही ठिकाणं केवळ राहण्यासाठी किंवा कामासाठी नसून तिथे लोक मोठ्या प्रमाणात येत असत अशीही माहिती समोर येत आहे. याशिवाय पाथर्डी परिसरात सुमारे 30 एकर जमीन असल्याचं तपासात समोर आले आहे. ही जमीन नेमकी कशासाठी वापरली जात होती याचीही चौकशी सध्या सुरू आहे. एवढेच नाही तर सिन्नर तालुक्यातही त्याच्या नावावर मोठ्या प्रमाणात जमीन असल्याची माहिती मिळत आहे. ओझर विमानतळ परिसरात आणि शिर्डीच्या आसपासही त्याच्या मालकीच्या जमिनी असल्याची चर्चा आहे. या सर्व मालमत्तेचा एकत्रित विचार केला असता त्याची एकूण संपत्ती सुमारे 200 कोटी रुपयांच्या आसपास असू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र या आकड्याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच याचा अचूक तपशील समोर येणार आहे. या प्रकरणात सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे असलेल्या एका फार्म हाऊसची विशेष चर्चा होत आहे. पोलिसांनी या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत तपासणी केली. या फार्म हाऊसवर नेमकं काय चालायचं, तिथे कोण येत जाते होते आणि तिथे कोणत्या प्रकारच्या हालचाली होत होत्या याची माहिती पोलीस सध्या गोळा करत आहेत. या फार्म हाऊसच्या परिसरात ईशान्येश्वर मंदिर आणि एक कुटी देखील आहे. या ठिकाणीही पोलिसांनी पाहणी केली आहे. या ठिकाणांवर काही महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत का किंवा या प्रकरणाशी संबंधित काही धागेदोरे सापडले आहेत का याबाबत मात्र अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. स्थानिक पातळीवर आणखीन एक चर्चा रंगताना दिसते. काही लोकांच्या म्हणण्यानुसार या फार्म हाऊसवर अनेक प्रसिद्ध व्यक्ती आणि काही राजकीय नेत्यांचीही ये-जा असायची. मात्र या संदर्भात कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या बाबतीत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. दरम्यान या प्रकरणाची बातमी समोर आल्यानंतर मीडिया देखील मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचली. मात्र वार्तांकन करत असताना काही पत्रकारांना अडथळ्यांना सामोरे जावे लागल्याची माहिती समोर आली आहे. काही व्यक्तींनी पत्रकारांचे कॅमेरे आणि मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. नंतर परिस्थिती नियंत्रणात आली. पण या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. या प्रकरणात सोशल मीडियावर आणखीन एक बाब मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा अशोक खरात सोबतचा एक फोटो समोर आलाय. त्या फोटोमध्ये त्याच्या डोक्यावर छत्री धरताना दिसत असल्याचे सांगितले जाते. या फोटो सोबतच आणखीन काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखीन वेगळे वळण मिळाले आहे. मात्र या फोटो आणि व्हिडिओ संदर्भात अधिकृत स्पष्टीकरण काय आहे याबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे याबाबत अधिकृत प्रतिक्रिया येण्याची सर्वजण वाट पाहत आहेत. सध्या अशोक खरात पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे.
महिलेच्या तक्रारीनंतर दाखल झालेल्या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाते. त्याचबरोबर त्याच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी देखील सुरू आहे. त्याच्या नावावर असलेल्या मालमत्तेचा स्रोत काय आहे, त्याने एवढी मोठी संपत्ती कशी उभी केली आणि या सर्व व्यवहारांमध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेतला जाते. पोलीस या प्रकरणातील प्रत्येक छोट्या मोठ्या तपशिलाची चौकशी करत आहेत. कागदपत्रांची तपासणी, व्यवहारांची चौकशी आणि संबंधित लोकांची विचारपूस अशा अनेक पातळ्यांवर तपास सुरू आहे. या तपासातून पुढील काही दिवसात आणखीन महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या संपूर्ण प्रकरणामुळे समाजात एक मोठा प्रश्न पुन्हा समोर आलाय. लोकांचा विश्वास जिंकून काही व्यक्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रभाव कसा निर्माण करतात आणि त्या विश्वासाचा गैरवापर होतो का, या प्रश्नांवरही आता चर्चा सुरू झालीय. या प्रकरणाशी संबंधित पुढील प्रत्येक घडामोड अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष आता पोलीस तपासाकडे लागलीय. पुढील काही दिवसात या प्रकरणात आणखीन धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचं नाव सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आलंय. पण इथे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सध्या उपलब्ध माहितीनुसार रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात कोणताही अधिकृत थेट संबंध असल्याचं पोलीस तपासातून सिद्ध झालेलं नाही. म्हणजेच त्यांच्यावर कोणताही आरोप करण्यात आलेला नाही. सोशल मीडियावर जे फोटो व्हायरल झाले आहेत त्यामध्ये रुपाली चाकणकर या अशोक खरात सोबत दिसतात. त्या फोटोमध्ये त्याच्या डोक्यावर छत्री धरताना दिसत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेकांनी प्रश्न उपस्थित केलेत की त्यांचा याच्याशी काही संबंध आहे का. पण अशा परिस्थितीत एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात, भेटीत किंवा कार्यक्रमाच्या वेळी काढलेले फोटो असू शकतात. अशा फोटोवरून कोणताही निष्कर्ष काढणं योग्य नाही. या फोटोबाबत रुपाली चाकणकर यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे या प्रकरणात त्यांच्या भूमिकेबाबत काही ठोस सांगण्यासाठी अधिकृत माहितीची प्रतीक्षा करावी लागेल. सध्या पोलिसांचा तपास अशोक खरात आणि त्याच्याशी संबंधित आरोपांवर केंद्रित आहे. रुपाली चाकणकर यांचा या प्रकरणात कोणताही अधिकृत सहभाग असल्याची माहिती तपासातून समोर आलेली नाही. म्हणूनच या विषयावर बोलताना किंवा मत बनवताना केवळ सोशल मीडियावर फिरणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची वाट पाहणं अधिक योग्य ठरेल. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वाच्या, सखोल आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही तुमच्यापर्यंत प्रत्येक महत्त्वाचा अपडेट पोहोचवत राहू. धन्यवाद.